आपण हे वरसगाव धरणाचा गोठा आहे आणि लवासा सिटी ही जगप्रसिद्ध अशी लवासा सिटी जी म्हणतात, त्या लवासा सिटीचा हा नजारा आपल्यासमोर दिसत आहे. अगदी डोंगराच्या कडेला माथ्यावर मोठमोठ्या लोकांनी बंगले घेतलेले आहेत. ही लवासा सिटी हा वरसगाव धरणाचा या बाजूला हा फुगवटा आणि ही लवासा सिटी. मत आता म्हातारी तुम्हालाच म्हातारा म्हणते होय. म्हातारा माणसाला काय मौज मजा करण्याचं ठिकाण. पुरणपुरी या ठिकाणी आपण जगप्रसिद्ध अशा लवासा सिटी जी माग त्याचा बराच बोलबाला झाला होता त्या ठिकाणी उभा आहोत. आणि हे आमचे नारायणपूरचे सेवेकरी मित्र अंकुश मारणे या भागचे आहेत. तर याविषयी काय जास्त माहिती आपल्याला असेल तर आता म्हणजे लवासाचं काम सध्या तर बंद आहे आता. हा, पर्यटक येतात. पर्यटकांची आवड आहे लवासाच्या बाबतीत. लवासाचं वातावरण चांगलं आहे. हा वाट तरी बंद असतात तरी मधल्या रोडनी येतात. तरी तर प्रत्येक ठिकाणी हे बंगले झाले होते. बंगले तर बंद दिसत आहेत. काही लोक आहेत राहायला. काही लोक कॉलेज चालू आहे. ते वर दिसत ते काय माळावर काही आरती काम आहेत. नाही हे ते वरचं वरते ते कॉलेज आहे. कॉलेज आहे ना. कॉलेजला येतात का पोरं इथं? कॉलेजला आहेत ना. बघा डोंगराच्या कॉलेज चांगलं चालतंय. डोंगरावर कॉलेज आहे. ते कॉलेज चांगलं चालते म्हणजे या ठिकाणी जास्त करून श्रीमंताचीच पोरं. सामान्य माणसाला इकडे कशाला यायला परवडते. आणि उद्योग व्यवसाय इथले बंद झालेत उद्योग. आता पर्यटक कमी झाल्यामुळं उद्योगाची बात नाही म्हणजे कमीच झाली. हा येतात थोडीफार रविवार किंवा तरुण गँग येते. आता ही ह्या बाजूला मोटरसायकली आहेत, गाडी आहेत. ही जगप्रसिद्ध अशी लवासा सिटी. या ठिकाणच्या जमिनी पहिल्या स्वस्त भावामध्ये विकल्या गेल्या. या ठिकाणी सिटी बसवली. ठिकाणी असे फोटो काढणारेच येतात म्हणायचं. तसं आता आहे ना 99% लोकांचं लवासा चालू आहे. हो आहे ना. वातावरण तसं व्हायला पाहिजे खरं म्हणजे. कारण एवढी सुंदर जागा आहे आणि ती रिव्हर्स झाली म्हटल्यावर आता कोणाच्या हातात आहे? कोर्टाच्या का? कोर्टातच हे केस गेलेली आहे. राजकारणी लोकांनी त्याच्यावर आता हे घेतली पाहिजे डिसिजन की बाबा याला हिरवा कंदील दिला पाहिजे. कुठेतरी घेतलं पाहिजे. परवानगी मिळाली पाहिजे बांधकामाची. आता पर्यावरणवाली काहीतरी आड घालतात. सगळ्या गोष्टी फॉरेस्टवालीचं नसेल ते सगळ्या मालक आहेत. डोंगर सगळे मार्के आखाचे आहेत टोटल. पण याचे मोजमाप कसं काय केलंय आपला अंदाज पंचे. सगळी भात शेती होती इकडे. धरणात गेल्यामुळे खाली राहिलेलं लोक जास्त करून धनगर समाज होता ह्या बाजूला, या भागाला वरच्या डोंगराच्या. आणि तीच आता स्थायिक आहे. धनगर समाज स्थायिक आहे. बरेच धनगर समाज ते बघा कोपऱ्यात ती घर. आता हे बंगले मला वाटतं ते मधले सगळे खाली दिसतात. खालीच यायचं. काही बांधकाम अर्धवट आहेत. हा ते काय. मग आता ज्यांनी बांधलंय ते म्हणजे सध्या गुंतवणूक झाली त्यांची. लॉस मध्ये नाही त्यांचं भांडवल आहे जागेवर. कधीतरी होईल परत चालू.
सोसायटीने बांधले असतील विकले असतील. विकले ते बंगले. कोणतं ते कोणतं दिसतंय ते मधलं? मधलं नाही काय गांधी उभा हा. सुनील शेट्टीचं 5 कोटी खर्च तर आहे त्याच्याकडे पैसे त्यांनी केले खर्च काय त्याला काय फरक पडतो? चल झालं की झाले पैसे. सहा सुंदर नजारा लावासा सिटी याची एक वेळ जगभर चर्चा होती आणि नंतर काही राजकीय हस्तक्षेप किंवा तक्रारी झाल्यानंतर मीटिंग असायची पाहिजे. पहिलं बोटिंग वगैरे चालू होतं, पर्यटक जास्त येत होते. खाली खाली कोणत्या मार्गे मारला जातो? नाही रोड नाही अजून झालेला. हा, माडलं माडलं नाही. पाय पाय डोंगराने. आणि इकडलं कोणत्या बाजूला आहे? इकडं कोणतं गाव आहे? इकडं खाली पानशेत, वरसगाव, खडकवासला, तुमचं शिवना, उत्तम नगर इकडं खाली गेलं. अच्छा. काय गावाचं नाव त्या? अशी ही सुंदर अशी ही लावासा सिटी. विजेत पार्लामचं वय क्लिअर दिसते. ते कॉलेज वरलं. पुढं जाऊन यायचं असं. काय काय बघायचं त्याला आता. झाले आता किती वाजले? 4 वाजले. ठिकाणी तास दीड तास आहे. डोंगर आहे ना सगळा. त्यांचं त्यांनाच ओळखा ना. होय, इथली काय माहिती आहे का तुम्हाला? आम्ही लावासा सुरू झालो आत्ता चालू आहे. काही जास्त माहिती आहे का? हा, तुम्ही कुठून आला? पुण्यातून आला का? नाही काय माहिती असली सांगा आपलं याला. हा चल. त्यांचं होते. परत काय येणार आहे ते? परत येऊ ना त्यांना घेऊन येऊ ना. जोड्या घेऊ ना. हा येऊ जोडी एकदा. या मुक्कामला या. मुक्कामला यायचं. त्याला इथे गाव आहे का तिथं? कुठं? या भागातलं गाव आहे. हा ते हे छोटस गाव त्या ठिकाणी दिसतंय. इकडे वरती कळस आहे. कळस. हा ते कळस. होय. होय. हे चालू झालं असतं काय सिटी उभी राहिली. आपल्या याला बी झाली चिवे गाठात. सगळ्या चिवेने गेले गाठात. त्याचे कळस आहे तिथलं स्थानिक लोक असतील तिथं ना अजून. हा आहेत ना स्थानिक आहेत. हा, ते कळस आहे ते मूळ गाव तिथे आहे. काय त्या गावाचं नाव? दासवा. दासवा गावातील काही मूळ घरे या ठिकाणी आहेत. बाकी आजूबाजूला वरही बंगले झालेले आहेत. समोर बाजूला प्रत्येक इथं नाही जास्त. एक ट्रेन होणार होता. पाय समोर सगळे बंगले आहे आणि सुनील शेट्टीचं 5 कोटीचं हे हॉटेल. परंतु हे सध्या बंद आहे. याचं नाव काय बीचचं? याला काय म्हणतात? लवासा बीच. लवासा बीच बंधारा. आणि या धरणाच्या कडेकडेने बसलेली सुंदर अशी बंगले. परंतु अलीकडं लवासा सिटी कोर्ट केस चालू असल्यामुळं मेघा पाटकर
यांनी पाठपुरावा करून अन्याय झालेल्या भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी कोर्टात गेल्यामुळं सध्या या ठिकाणची बांधकामं बंद आहेत, अपूर्ण आहेत व या ठिकाणी राहण्यासाठी कोणी आलेलं नाही. वरच्या बाजूला ते कॉलेज आहे. कॉलेजचं नाव या ठिकाणी आपल्याला नाव तर स्पष्ट दिसत नाही, पण अगदी डोंगरामध्ये अमीर लोकांसाठी कॉलेज आहे. आणि सध्या हे कॉलेज चांगल्या प्रकारे चालू आहे. हे पहा, हे कॉलेज झूम करून आपल्याला दाखवलं आहे. डोंगराच्या वर किनाऱ्याला कॉलेज आहे. हे कॉलेज सध्या फुल चालतं आहे. ह्या बाजूला हे बंगले आहेत, ह्या बाजूला हे वरसगाव धरणाचा भाग डॅम आहे आणि इकडल्या बाजूला खाल्ल्या बाजूला महाडच्या दिशेनं असा हा लवासा डॅमचा, लवासा परिसराचा हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सुंदर असा नजारा आणि हे कॉलेज आणि हा नजारा. हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सुदर्शन प्रबोधन न्यूज, सणसवाडी, पुणे. धन्यवाद.